नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तुम्हा सर्वांची चकली भाजणी तर तयार झालीच असेल, कारण की या अगोदर आपण चकली भाजणीचा व्हिडिओ तयार केलेला होता आणि जर तुमची चकली भाजणी तयार झालेली नसेल तर तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका, कारण की त्यामध्ये मी अचूक चकली भाजणीचे प्रमाण सांगितले आहे आणि भाजणी कशी भाजायची हे सुद्धा सांगितले आहे। आता आपण जी चकली भाजणी तयार केली होती तर ती मी गिरणीतून दळून आणलेली आहे आणि तयार चकली भाजणीपैकी अर्धा किलो चकली भाजणी आज आपण वापरणार आहोत आणि कपाच्या मेजरमेंटने आपण ही चकली भाजणी 4 कप एवढी घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही चकली भाजणी मी इथे दळून आणलेली आहे। आता मी इथे जो कप वापरला आहे तर तो 250 ml चा कप आहे। यामध्ये आता आपण काही मसाले घालणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे हाफ टीस्पून ओवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून इथे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे। तीळमुळे चकलीला खूप छान अशी चव येते। यातच आता 2 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर अजिबात वापरायची नाही, जी नॉर्मल लाल मिरची पावडर असेल त्याचाच वापर करायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे। तर 2 टीस्पून मीठ मी यामध्ये घालून घेतलेले आहे। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे। यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत। त्यासाठी 1/4 कप एवढे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचे आहे। आज आपण उकड न काढता चकली बनवणार आहोत, त्यासाठी पाणी गरम करणार आहोत। तर ज्या कपाने भाजणी मोजलेली होती त्याच कपाने 2 कपापेक्षा कमी आपण म्हणजेच 2.25 कप पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्याचबरोबर यामध्ये अगदी चिमूटभर हिंग सुद्धा घालून घेतलेला आहे। ज्या कपाने आपण भाजणी मोजली तर 4 कप भाजणीसाठी इथे आपल्याला 2 कपापेक्षा कमी पाणी लागणार आहे। त्या अगोदर आता आपण या चकलीच्या भाजणीवर कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे। अशा पद्धतीने हे तेल गरम झाले पाहिजे की भाजणीवर टाकल्यावर ते असे फसफसून यायला हवे। आणि आता सुरुवातीला हे तेल गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचे आणि हलकेसे हे तेलाचे मोहन थंड झाल्यावर हाताने चोळून व्यवस्थित भाजणीला लावून घ्यायचे। पाणी सुद्धा अगदी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। त्यामुळे आता आपण इथे पाणी घालताना थोडे थोडे करून पाणी घालणार आहोत आणि आपल्याला हे पीठ चमच्यानेच मिक्स करायचे आहे, कारण की आपण इथे कडकडीत असे पाणी गरम करून घेतलेले होते आणि उरलेले पाणी सुद्धा आपण थोडे थोडे करून यामध्ये घालणार आहोत। आता हे जे मी पाण्याचे प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहे तर ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे मी इथे सर्व पाणी घालणार आहे। आपल्याला अगदी पाण्याची उकळी येईपर्यंत असे हे पाणी गरम करून नंतर यामध्ये घालून घेणार आहोत। हलक्या हाताने आपण ही भाजणी मिक्स करायची आहे आणि लगेच यावर झाकण ठेवायचे आहे। ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे। घट्ट झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटं अशीच ही भाजणी ठेवलेली होती आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात ही भाजणी छान अशी मऊसर झालेली आहे। आता आपल्याला ही जी भाजणी आहे तर ती व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी मोठे ताट घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण जी भाजणी घेतलेली होती तर ती सगळी काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला ही भाजणी अगदी छान अशी मळून घ्यायची आहे। आता यामध्ये मी पाण्याचा अथवा तेलाचा कसलाही वापर न करता ही भाजणी मळणार आहे, कारण की आपण यामध्ये जे पाण्याचे प्रमाण वापरलेले होते ते अगदी योग्य आहे। जर तुम्हाला अगदीच ही भाजणी कोरडी वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही कोमट पाण्यामध्ये हात बुडवून ही भाजणी मऊसर करून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतले तर तुम्हाला एक्स्ट्राचे पाणी अजिबात लागणार नाही। आणि इथे बघा आपली ही चकलीची भाजणी छान अशी मळून तयार झालेली आहे। आता आपल्याला जेवढी भाजणी चकलीसाठी हवी आहे तेवढी बाजूला काढायची आणि उरलेली जी चकलीची भाजणी आहे तर ती झाकून ठेवायची, म्हणजे ती हवेने कोरडी होणार नाही। आणि आता आपण ही जी चकलीची भाजणी घेतलेली आहे ती पुन्हा आपण अगदी मिनिटभर मऊसर करून घेणार आहोत। आणि इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे, तर त्याला तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीची चकलीची काटेरी चकतीही लावून घेतलेली आहे। आतल्या बाजूने आता आपण हे सोऱ्याला तेल हे लावून घेणार आहोत। तर खूप आपल्याला जास्त तेल इथे लावायची सुद्धा आवश्यकता नाही, अगदी 4-5 थेंब यामध्ये घातले आणि सगळ्या बाजूने हा सोऱ्या फिरवून घेतला। त्यानंतर आता आपण तयार करून घेतलेले जे पीठ आहे तर ते या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता इथे मी चकली भाजणी जी घेतली होती तर त्यासाठी मेजरमेंटच्या कपाचा वापर केलेला होता, पण जर तुमच्याकडे असा मेजरमेंटचा कप नसेल तर अशा वेळेस तुम्ही घरातली कोणतीही वाटीचा ग्लासचा वापर करून सुद्धा सगळी मापे ही घेऊन चकली ही तयार करू शकतात। आता आपण लगेचच चकली तयार करायला घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात की अगदी आपण लांबच्या लांब ही चकली काढून घेतलेली आहे, तरीसुद्धा ही चकली अजिबात तुटली नाही।
आता आपण चकली तयार करताना काय अडचणी येतात ते बघूयात। जर चकली पाडताना जर तिचे तुकडे पडत असेल तर अशा वेळेस समजावे की आपले चकलीचे पीठ खूप जास्त प्रमाणात घट्ट आहे। मग अशा वेळेस गरम पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ पुन्हा छान असे मळून थोडेसे सैलसर करून घ्यायचे आहे। आणि जर चकलीला अजिबात काटे येत नसेल तर अशा वेळेस समजावे की आपण चकलीचे जे पीठ भिजवले आहे तर ते सैलसर झाले आहे आणि याच काही कारणांमुळे चकली ही बिघडत असते। त्यामुळे आता आपण इथे तयार करून घेतलेल्या चकल्या सर्वात अगोदर तेलात टाकण्याआधी छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये घातला, तो पटकन वरती आला म्हणजे समजावे की तेल व्यवस्थित गरम आहे। आता कोणताही पदार्थ तळताना लगेचच खूप जास्त प्रमाणात तेलामध्ये पदार्थ पहिल्याच बॅचमध्ये अजिबात टाकायचे नाही। आता मी सुरुवातीला 2च चकल्या यामध्ये टाकलेल्या आहे, कारण की आपल्याला हे बघायचे आहे की चकली तेलामध्ये घातल्यावर ती विरघळते का किंवा ती व्यवस्थित अशी तळली जाते की नाही, कारण की बऱ्याचदा तेलाची टेम्परेचर खूप जास्त असते। मग अशा वेळेस चकली पहिल्यांदा जर खूप जास्त प्रमाणात टाकली तर ती जळूसुद्धा शकते आणि जर चकलीचं आपलं प्रमाण बिघडलेले असेल तर चकली तेलात विरघळूसुद्धा शकते। मग अशा वेळेस चकलीचे पीठही वाया जाते। त्यामुळे आपल्याला पहिली बॅच तळताना अशीही काळजी घ्यायची आहे। आता आपल्या ह्या चकल्या अगदी व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत, तर यानंतर आता आपण तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या घालणार आहोत। खूप जास्त चकल्या आपल्याला तेलामध्ये घालायचे नाही, कारण की मग तेलाचे टेम्परेचर अगदी कमी होते आणि मग अशा वेळेस चकली विरघळण्याची शक्यता असते। चकली विरघळण्याची 2 ते 3 कारणं आहेत, ते म्हणजे तेलाचे जर टेम्परेचर प्रमाणापेक्षा जर कमी असेल तर अशा वेळेस चकली तेलामध्ये विरघळते। त्याचबरोबर चकलीचे पीठ भिजवताना आपण जर तेलाचे मोहन जर खूपच जास्त घातले तर मग अशा वेळेससुद्धा चकली ही तेलात विरघळू शकते। चकली तेलात घातल्यानंतर लगेचच पलटवायची नाही, तर एखादा मिनिटभर तशीच राहू द्यायची आणि वरच्या बाजूने हलकीशी ती कडक झाल्यानंतर आपल्याला ती पलटवायची आणि दोन्ही बाजूने छान अशी ही चकली सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे। चकली तळताना अजिबात घाई करायची नाही, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे। आता तुमच्याशी बोलता बोलता मी इथे सर्व चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहे आणि आपण तयार केलेली चकली इथे तुम्ही बघू शकतात, अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही, त्याचबरोबर अगदी छान अशी कुरकुरीत झालेली आहे। आणि चकली ही परफेक्ट झाली हे कशावरून ओळखायचे, तर अशा पद्धतीने ती आतल्या बाजूने पोकळ होते, म्हणजेच समजावे की आपण तयार केलेली चकली ही अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। सर्वात शेवटी म्हणजे चकली ही नरम पडते, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चकली ही आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली नाही तर चकली नरम पडते। म्हणजेच काय, तर चकली तळताना गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली आणि त्यावर जर चकली तळली तर ती बाहेरच्या बाजूने छान सोनेरी होते, कुरकुरीतही दिसते, पण ती आतल्या बाजूने कच्ची असल्याने ती थोड्या वेळाने नरम पडते। आता चकलीविषयी बऱ्याच शंका तुमच्या मनात होत्या आणि त्या सगळ्या शंकांचं निरसन मी या व्हिडिओमधून तुमचं केलेलंच आहे। पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता। आणि तुम्ही या चकलीची भाजणी तर तयार केलीच असेल आणि जर तुमची चकली भाजणी जर तयार आहे तर मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशी ही खमंग कुरकुरीत कमी तेलकट होणारी चविष्ट भाजणीची चकली या दिवाळीला नक्कीच बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशी ही झकास भाजणीची चकली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच एका झकास रेसिपीसोबत।